नमस्कार सर्वांना, मी सुधीर पठाडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो इंडिया फॅशन आयकॉन या वेबसाईटवरती. इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन हा जो मॅगझिन आहे, याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, म्हणजे जे आपले तालुका मॅनेजर आहे, जिल्हा मॅनेजर आहे, आपल्या सर्वांना एक जॉब मिळतोय किंवा तो जॉब तुम्हाला जो मिळाला तो कशा पद्धतीने आपण पुढे हा जो प्रोग्राम आहे हा पुढे कसा न्यायचा आहे, याचं काम कसं करायचं आहे आणि त्या कामातून आपल्याला काय मिळणार आहे, आणि यासोबतच आपले जे अवॉर्डी असतील, आपले जे गेस्ट असतील, त्या गेस्टला या माध्यमातून काय मिळेल, तर त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवतोय, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करेल की ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी. इथे गुगलवरती सर्वात पहिल्यांदा आपण गुगलवरती जा. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपवरून आपण गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये टाका इंडिया फॅशन आयकॉन पुढे .com. इथे टाकलंय इंडिया फॅशन आयकॉन. जर याला तुम्ही सर्च कराल तर इंडिया फॅशन आयकॉनची वेबसाईट तुम्हाला येईल, पण तुम्ही जर पूर्ण वेबसाईटचं URL टाकाल तर तुम्हाला 100% हीच वेबसाईट येईल. गुगलवरती न टाकता तुम्ही इंडिया फॅशन आयकॉनचं URL या ठिकाणी सुद्धा टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवर जाता येईल. आता आपण गुगलमधून जातोय, तर इथून आपण क्लिक करून जाऊया. आपल्या समोर ही वेबसाईट ओपन झाली. ही आहे एका डिजिटल मॅगझिनची वेबसाईट, म्हणजे एक डिजिटल मॅगझिन आहे ज्याचं नाव आहे इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन. बघा, या मॅगझिन मध्ये काय होतं की फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीचं आर्टिकल आपण या वेबसाईटवरती लावू शकतो. या वेबसाईटवरती ते आर्टिकल लागल्यानंतर त्याचा फायदा काय होतो, तर गुगलवरती तुम्हाला एक ओळख मिळते. म्हणजे आता समजा गुगलवरती तुम्ही जर माझं नाव लिहिलं, एक सेकंड, आता आपण समजा गुगलमध्ये इथे लिहा, नाही सुधीर कुमार लिहा, पठाडे लिहा. आता सपोज हे बघा, इथे तुम्ही बघू शकता ही एक न्यूज आहे, खाली या किंवा न्यूज सेक्शनला क्लिक करा, डायरेक्ट वरती जाऊन. आता माझ्या संदर्भातल्या ज्या न्यूज असतील त्या इथं तुम्हाला बघायला मिळतील. तर जो मॅगझिन प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सांगितला, त्या मॅगझिन प्लॅटफॉर्म मध्ये काय होतं की तुमचा जो आर्टिकल आहे, तुमच्या गेस्टचा आर्टिकल, आपल्या क्लायंटचा आर्टिकल, कोणाचंही आर्टिकल जेव्हा आपण इथे पब्लिश करू तर त्या व्यक्तीचं नाव गुगलला येतं आणि त्यांना एक डिजिटल ओळख मिळते. त्यासाठी इथं आर्टिकल आले पाहिजे किंवा आर्टिकल आणले पाहिजे किंवा आर्टिकल त्यांनी केले पाहिजे, हा फायदा होतो. त्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म असतो. शिवाय तुमचा उद्योग किंवा तुमचं काम हे चांगलं आहे याची एक प्रत मिळते तुम्हाला, किंवा याची एक पोचपावती मिळते. म्हणून कोणती तरी न्यूज कंपनी किंवा न्यूज प्लॅटफॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी तुमची दखल घेतोय, असा त्या गोष्टीचा अर्थ होतो. आपण तालुका मॅनेजर जे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत किंवा जे आपल्यासोबत जॉईन होणार आहेत, reseal.in मध्ये जॉईन होणार आहेत, त्या तालुका मॅनेजरला काम कसं करायचंय त्या संदर्भाचा हा व्हिडिओ बनवत होतो. याच्यामध्ये एकदा वेबसाईट बघू आणि त्यानंतर आपल्या त्या प्लॅटफॉर्मवरती आपण किंवा त्या ID वरती आपण जाऊ. याच्यामध्ये या पद्धतीच्या सगळ्या न्यूज कव्हर केल्या जातात. यामध्ये आपल्या कंपनी संदर्भात, तुमच्या कंपनी संदर्भात जी सगळी माहिती आहे ती माहिती खाली फुटरमध्ये दिलेली आहे, आपण ती पण एक वेळा बघून घेऊया. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला कॉपीराइट आणि ह्या सगळ्या गोष्टी, इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन वगैरे हे सगळं दिसतंय. पुढे आहे पॉवर्ड बाय शुअरमी मल्टीपर्पज प्रायव्हेट लिमिटेड. हे जे नाव आहे हे आपल्या कंपनीचं, म्हणजे पेरेंट कंपनीचं नाव आहे. reseal.in तुम्हाला माहिती असेल, reseal.in हा याच पेरेंट कंपनीचा एक ब्रँड आहे. त्याच पद्धतीचा हा जो ब्रँड आहे इंडिया फॅशन आयकॉन, हा सुद्धा एक ब्रँड आहे आणि हा चालतो शुअरमी मल्टीपर्पज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंडर. असे आपले 6 ब्रँड्स आहे. त्या 6 ब्रँड्स पैकी हा ब्रँड आहे. आता सर्वप्रथम याची ओळख झाली. आता नेमकं हा ब्रँड काय करणार आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगतो. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योजकांना आम्ही शोधून ठेवलेलं आहे. उद्योजकांची यादी तयार करून ठेवलेली आहे. आपल्याला फक्त त्या उद्योजकांशी संपर्क करायचा आहे आणि संपर्क करून त्यांना भेटून तुम्हाला त्यांचं जे निवड प्रमाणपत्र असेल किंवा निवड पत्र असेल तेवढं पत्र त्यांना तुम्हाला पोच करायचं आहे. अवॉर्ड शो संदर्भातली माहिती सांगायची आहे आणि त्या अवॉर्ड शो मध्ये त्या लोकांची नावं एनरोल करून घ्यायची आहेत. नावं तुमच्याकडे ऑलरेडी आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, ऍड्रेस आहे, सगळं काही आहे, ईमेल ID वगैरे सगळं आहे. फक्त जाऊन त्यांना भेटून त्यांचे डॉक्युमेंटेशन करायचे, त्यांचं ड्यू डिलिजन्स करायचं आणि एनरोलमेंट करून घ्यायचं. आपण जाऊया. त्याआधी एक वेळा वरती इथे बघून घ्या, इथे एक मेनू आहे. त्या मेनू मध्ये
या ठिकाणी अवॉर्ड्स नावाचा एक मेनू आहे. त्या अवॉर्ड्स नावाच्या मेनूमध्ये आपण आधी जाऊ की काय अवॉर्ड आहे, कशा संदर्भाचा अवॉर्ड आहे, कोणाला मिळणार आहे, या सगळ्या माहिती या ठिकाणी आहे. या सगळ्यांची आपण थोडीशी चर्चा करू. अवॉर्ड्स वरती क्लिक करा. हा, कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड्स, हे एक झालं. दुसरं आहे महाराष्ट्र फॅशन आयकॉन अवॉर्ड्स, हे दुसरं नाव झालं. आणि तिसरं आहे महाराष्ट्र स्टाईल आयकॉन अवॉर्ड्स. अशा 3 टाईपचे टायटल या पुरस्कार सोहळ्यात होत आहेत. या पुरस्कार सोहळ्यासाठी सध्या 3 सेलिब्रिटीज म्हणजे 3 ऍक्ट्रेस इंट्रोड्यूस झालेल्या आहे. यासोबत शासकीय अधिकारी आणि काही उद्योजक मंडळी जे सक्सेस झालेले आहेत, मोठे उद्योग त्यांनी उभारलेले आहे, मोठे झालेले, यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करणार आहोत. हे 3 सेलिब्रिटीज सध्या आहे. अजून काही सेलिब्रिटीज जर येतील किंवा इंट्रोड्यूस होतील तर त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला याच वेबसाईटवरून किंवा तुम्हाला जो आयडी आम्ही देणार आहोत ॲज अन एम्प्लॉई, आम्ही जो आयडी तुम्हाला देणार आहोत त्या आयडीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ती माहिती मिळू शकेल. खाली येऊ आपण. इथे तुम्ही वाचू शकाल की आपले नाव यादीत चेक करण्यासाठी पुढे दिलेल्या सर्च बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकून तपासा. म्हणजे इथे आपले नाव म्हणजे कोणाचे नाव? अवॉर्डीचे. कारण काय, हा जो पेज आहे हा अवॉर्ड्स पेज आहे. अवॉर्ड्स पेज म्हणजे काय की ज्या लोकांना अवॉर्ड मिळवायचा आहे, ज्या लोकांना अवॉर्ड पाहिजे, त्या लोकांचं नाव जर चेक करायचं असेल तर त्यांचा स्वतःचा नंबर जो असेल तो नंबर इथे आपल्याला टाकायचा किंवा त्यांना टाकायचा आहे आणि या सर्च बॉक्सवरती क्लिक करून सर्च करायचं, जेणेकरून आपण जर त्यांची निवड केलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या नावाची माहिती ती सगळी तुम्हाला इथे मिळेल की तुमची निवड झालेली आहे आणि तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकता, अशा पद्धतीची माहिती. आता खाली आपण आपल्या कंपनीचा पत्ता आणि आमचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये 5 विभागांना वेगळं करण्यात आलं, म्हणजे 5 विभागांना डिवाइड करून त्या 5 विभागांमध्ये 5 विभागीय अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आले. त्यांना त्या विभागांसाठी जेवढे तालुका मॅनेजर, जिल्हा मॅनेजर असतील त्यांच्याशी संपर्क, म्हणजे हे जे विभागीय अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क करून तुम्हाला कोणती शंका असेल किंवा कुठलीही समस्या असेल तर तुम्ही यांच्याशी डिस्कशन करू शकता या अवॉर्ड शोच्या संदर्भातली. तर हे तुमचे आपापले विभागीय अधिकारी आहे, तुम्ही यांच्या संपर्कात राहू शकता. आमचा पत्ता इथे दिलेला आहे, नाशिक हेडक्वार्टरचा पत्ता आहे. वरती एक लिहिलेलं आहे की काही शंका किंवा समस्या असल्यास या पत्त्यावर तुम्ही सुद्धा व्हिजिट करू शकता. खाली घ्या. आता इंडिया फॅशन आयकॉन किंवा रिसील.in हे जे अवॉर्ड शोज होतात, या अवॉर्ड शो साठी आपल्या ब्रँडच्या सोबत कोणते कोणते ब्रँड अजून असोसिएशन मध्ये आहे त्याची माहिती थोडक्यात या ठिकाणी लोगोच्या माध्यमातून देण्यात आली. इथे आत्ता या कार्यक्रमासाठी जय महाराष्ट्र जर सोडलं तर बाकी ऑलमोस्ट सगळीच लोक आपल्या सोबत आहेत, सगळेच ब्रँड्स आपल्या सोबत आहेत. जय महाराष्ट्र आपल्यासोबत असोसिएशन मध्ये आहे या कार्यक्रमासाठी नसून बाकी इतर कार्यक्रमांमध्ये ते आहे, म्हणून ते असोसिएशन मध्ये आहेत. खाली घ्या. अवॉर्ड शोचे हायलाइट्स म्हणजे आतापर्यंत जे कार्यक्रम झाले त्यापैकी काही व्हिडिओज या वेबसाईटवरती ठेवण्यात आलेले आहे. आपण याच्यावरती क्लिक करून हे अवॉर्ड शोज किंवा या अवॉर्ड शो संदर्भातली माहिती आपण इथून पाहू शकता. खाली घ्या. इथे एक ऑफर म्हणून एक बॅनर दिसतंय आपल्याला की दसरा दिवाळी ऑफर 70% ऑफ. हे काय आहे की ज्या पुरस्कार सोहळ्यात सपोज कोणाला जर एनरोल करायचं असेल, यायचं असेल तर त्या पुरस्कार सोहळ्यासाठी म्हणजे त्या पुरस्कार सोहळ्यात जाण्यासाठी तिथे ज्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळतात त्याची कॉपीराइट फीस असते. ती कॉपीराइट फीस जी आहे त्या फीसमध्ये एक साधारणतः 70%चं डिस्काउंट आत्ता सुरू आहे, म्हणून हे इथं लिहिलेलं आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी आमच्या तालुका मॅनेजरशी संपर्क करा हे पण लिहिलेलं आहे, जेणेकरून ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आमच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंग चालते, व्हॉट्सअपवरती त्यांना पाठवलं जातं किंवा त्यांना ईमेलद्वारे कळवलं जातं, तर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं म्हणून हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज इथून होतो कशासाठीचा? पुरस्कार मिळवण्यासाठीचा. अधिक माहिती इथून मिळते तुम्हाला कशा संदर्भाची? अवॉर्ड शो संदर्भातली. खाली या. आता वरती तुम्ही बघितलं की हे होतं डिस्काउंटेड प्राइस होती, त्या प्राइसच्या संदर्भातला हा सिल्वर पॅकेज या ठिकाणी दिलेला आहे. त्या सिल्वर पॅकेजमध्ये काय आहे तर इथे एक सर्टिफिकेट मिळतो, त्यानंतर इव्हेंट फोटोज आणि व्हिडिओज मिळतात, न्यूज आर्टिकल, मीडिया इंटरॅक्शन, 2 VIP पास, क्रिएटिव्ह इमेज, टी, कॉफी आणि लंच आणि डिनर. आता हा काय प्रकार आहे
तर असं असतं, सपोज तुम्ही एक क्लायंट तुमच्या अंडर आता रजिस्टर केले, त्या एक क्लायंट रजिस्टर केला किंवा एक अवॉर्डी त्यांना तुम्ही रजिस्टर केलं. आता त्यांना येताना ते त्यांच्या सोबत 2 लोकांना घेऊन येऊ शकतात. 2 लोकांना म्हणजे इन्क्लुडिंग अवॉर्डी. म्हणजे सपोज जर एक्स नावाची एक अवॉर्डी असेल, तर एक्स नावाची अवॉर्डी अजून एबीसीडीतल्या एबी टू ए टू झेड पर्यंत जो पण एखादा अल्फाबेट असेल त्यातली एक व्यक्ती सोबत आणू शकतात, म्हणजे टोटल 2. आता या 2 लोकांना आल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी तिथे पाहिजे असतील त्या आपण प्रोव्हाइड करतो. पण या पॅकेजमध्ये नेमकं ह्या सगळ्या गोष्टी जसं सर्टिफिकेट किंवा इतर सगळ्या गोष्टी हे कसं नेमकं असतं, तर ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा सर्टिफिकेट. जर तुमचं नाव निवड झाली असेल, तुमच्या नावाची, तुमच्या उद्योगाची निवड झाली असेल ॲज अन पुरस्कृत करण्यासाठी, तर तुम्हाला एक सर्टिफिकेट या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि त्या सर्टिफिकेट संदर्भात म्हणजे ते सर्टिफिकेट कसं असतं ते आपण पुढे बघूया. इव्हेंट फोटोज आणि व्हिडिओज. आता समजा तुम्ही कार्यक्रमात आलात, त्या कार्यक्रमात आल्यानंतर तुमचे जेवढे फोटोज निघतात, तुमचे जे व्हिडिओज होतात, ते व्हिडिओ पण मी तुम्हाला आता दाखवेल की कशा पद्धतीचे असतात. जे व्हिडिओज होतात ते सगळे तुम्हाला दिले जातात. आता त्याचंच कॉपीराइट मेन असतं. आता तुम्हाला पुरस्कार मिळणार आहे, तुम्ही इलिजिबल असाल तर पुरस्कार तुम्हाला मिळेल. पुरस्कार मिळण्यासाठी आपण पैसे भरतोय असं नाही. म्हणजे थोडक्यात असं समजून चला की देवाचं दर्शन घ्यायचंय, पैसे द्या मग देवाचं दर्शन घ्या, असं आपण मानतो काय? मानत नाही. का? ती जी सेवा किंवा तिथली जी आपल्याला आपण जी सर्व्हिसेस यूज करतो, ज्या गोष्टी आपण वापरतो त्याचे पैसे असतात. जसं की आता समजा मी प्रसाद घेतला. प्रसाद काय? देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे, प्रसाद घेतला पाहिजे, अशी एक धारणा असते. त्यानंतर पास घेतली. आता पास देवासाठी नसते, की देवाच्या दर्शनासाठी पास नसते, पण तिची टेक्नॉलॉजी यूज केली ना, तुमच्यासाठी काहीतरी वेगळं तयार केलं, त्या सगळ्या गोष्टी असतात. आता इथे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज जे देणार आहेत, ते फोटोज व्हिडिओज घेऊन तुम्ही तुमच्या उद्योगात यूज करणार आहे त्याचा. म्हणजे आपली जी मंडळी आहे, अवॉर्डी जी मंडळी आहे, ते त्याचा यूज करणार आहे, कमर्शियल यूज होणार आहे. तुम्ही तुमच्या उद्योगात जेव्हा त्याला वापराल, कुठल्याही सेलिब्रिटीचा फोटो किंवा व्हिडिओ वापरला, त्याच्यावरती बिझनेस जर तुम्ही केला, तर त्याची एक रॉयल्टी असते, त्याची एक आपण म्हणतो ना कॉपीराइट चार्जेस असतात. ते कॉपीराइट चार्जेस तुमच्यावरती क्लेम व्हायला नाही पाहिजे, म्हणून ते चार्जेस घेणं गरजेचे असतात त्याच्यामध्ये. न्यूज आर्टिकल एक असतो, जसं मी तुम्हाला दाखवलं की इंडिया फॅशन आयकॉनची वेबसाईट दाखवली, तुम्हाला समाचार वाणी ची वेबसाईट सुद्धा दाखवतो. त्याच्यामध्ये जे न्यूज आर्टिकल जातील हे या ठिकाणी दिलेले आहे की तुम्ही जेव्हा अवॉर्डी म्हणून तुम्ही एनरोल होता, तर तुमचे न्यूज आर्टिकल या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. मीडिया इंटरॅक्शन काय असतं ते आपण बघूया. त्यानंतर व्हीआयपी पास तुम्हाला 2 मिळतात. क्रिएटिव्ह इमेज काय असते ते पण तुम्हाला दाखवतो. टी आणि कॉफी, जी लोक तिथे येणार आहे, म्हणजे जसे 2 लोक म्हणालो, 2 लोक येणार आहे, त्यांना टी आणि कॉफी मिळणार आहे. आणि लंच किंवा डिनर, म्हणजे कार्यक्रम जर सकाळचा असेल किंवा दुपारचा तर लंच मिळणार आहे, आणि कार्यक्रम जर रात्रीचा असेल तर तुम्हाला डिनर मिळणार आहे. आपण पटकन बघूया सर्टिफिकेट, की सर्टिफिकेट कशा पद्धतीचे असतात. आता जो कार्यक्रम होणार आहे किंवा आतापर्यंत जे कार्यक्रम झालेले आहे, त्या कार्यक्रमात नेमके सर्टिफिकेट कसे दिले जातात, तर अशा पद्धतीचे सर्टिफिकेट दिले जातात. बघा, हा कार्यक्रम आहे 1 ऑगस्ट 2025 चा. कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2025. हा कार्यक्रम नाशिकमध्ये झाला होता. प्राजक्ता माळी यांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या काही उद्योजकांना पुरस्कृत केलं होतं. त्याची कार्यक्रमाची तारीख होती 1 ऑगस्ट. अशा पद्धतीचं सर्टिफिकेट, एवढं मोठं सर्टिफिकेट, इतक्या सुंदर पद्धतीचं डिझाईन आणि क्वालिटी, हे सर्टिफिकेट आम्ही यावेळी दिलं. त्याच्या आधी 27 जुलै 2025 आसाममध्ये कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचं हे सर्टिफिकेट होतं. सेम सर्टिफिकेट आहे. या सेम सर्टिफिकेटमध्ये तुम्ही बघाल क्वालिटी या पद्धतीची आहे, डिझाईन आहे, असं सर्टिफिकेट त्या ठिकाणी त्यांना दिलं जातं. त्याआधी 21 मार्च 2025 ला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार 2025 हे 4थं एडिशन होतं. या एडिशन मध्ये या पद्धतीचं सर्टिफिकेट दिलं गेलं. हा कार्यक्रम वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झाला, नाशिकमध्ये झाला. अशा पद्धतीचे सर्टिफिकेट देण्यात येतात. यावेळी सुद्धा असं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, किंवा अवॉर्डी जे असतील आपले त्या अवॉर्डींना आपण देऊ शकतो. हा एक अजून एक कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची तारीख आहे 30 जुलै 2024. मुंबईमध्ये कार्यक्रम झाला होता. श्रेया सरन, ज्या हिंदी ऍक्ट्रेस आहे, बॉलिवूड आणि साऊथच्या ऍक्ट्रेस आहे, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमाचं नाव आहे भारत उद्योग रत्न 2024. अशा पद्धतीचे सर्टिफिकेट आम्ही देतो. बस. सो हे झाले सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट आपण बघतो. त्यानंतर
आर्टिकल, जे आर्टिकल आपल्याला बघायचं, आपण समाचार वाणीवरती क्लिक करू. ही समाचार वाणी न्यूजची वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये अशा पद्धतीचे आर्टिकल आपले आपण पब्लिश करू शकतो. याच्यामध्ये हिंदी न्यूज प्लॅटफॉर्म आहे. हिंदी न्यूज प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हिंदी आर्टिकल तुमचे या ठिकाणी पब्लिश केले जातील. दुसरं होतं आपलं इंडिया फॅशन आयकॉनचं जे प्लॅटफॉर्म आहे, इंडिया फॅशन आयकॉन अवॉर्ड्स. इंडिया फॅशन आयकॉन अवॉर्ड्सला बॅक करा. हा, याच्यामध्ये जो आर्टिकल येतो, आपण समजा हा आर्टिकल वरती क्लिक करू. इंडिया फॅशन आयकॉनच्या वेबसाईटवरून आपल्याला एक पीडीएफ सुद्धा डाउनलोड केला जातो आपला. तुम्ही पीडीएफ तुमचा डाउनलोड करू शकता यावरती. या पद्धतीचं इंग्लिश मधलं तुम्हाला एक आर्टिकल तुमचा मिळतो. आणि इथे बघा, डाउनलोड न्यूज मध्ये तुम्ही जेव्हा क्लिक कराल, करा क्लिक. डाउनलोड न्यूज मध्ये जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर इथे तुमचा एक पीडीएफ डाउनलोड होऊन येतो. या पद्धतीचं नाव वगैरे सगळं त्याच्यामध्ये येईल. आणि तो पीडीएफ तुम्ही शेअर करू शकता, प्रिंट काढू शकता, त्याची फ्रेम लावू शकता. या पद्धतीचा पीडीएफ बघा तुम्हाला न्यूज फॉर्मॅटमध्ये मिळतोय. हीच न्यूज तुम्हाला शेअरही करता येईल. तुम्ही सोशल मीडियावरती या न्यूजला शेअर करू शकता. जा मागे या. इथून तुम्हाला शेअर करता येईल. आपण आता पटकन काय करू, जो पॅकेज आपण डिस्कस करत होतो त्याच्यातले 2 अजून गोष्टी बाकी आहेत. त्या गोष्टी पटकन आपण बघू अवॉर्ड्स मधले, पॅकेज मधले. आणि आपण तुमचा आयडी क्रिएट कसा करायचा आणि कसा बिझनेस होईल त्याच्यावरती आपण फोकस करू. सो क्रिएटिव्ह इमेज एकदा बघून घेऊ आपण. क्रिएटिव्ह इमेज वरती होतो आपण. ही एक क्रिएटिव्ह इमेज आहे. क्रिएटिव्ह इमेज म्हणजे नेमकं काय, की ज्या कार्यक्रमासाठी आपली निवड झाली त्या कार्यक्रमाचं नाव येतं. जी सेलिब्रिटी असेल त्यांचा फोटो असतो. ज्यांची निवड झाली त्यांचं इथं नाव येतं आणि त्यांच्यासाठीचा एक छानसा एक मजकूर लिहून येतो. आणि खाली त्या लोकांची डिटेल असते जी लोक आपल्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये असोसिएशन मध्ये असतात. आता बघा, 1, 2, 3 या ब्रँड्सला तुम्ही ओळखता. यांना तुम्ही कदाचित, यांना पण तुम्ही ओळखत असाल, यांना तुम्ही ओळखत नसाल, कारण हे सगळे आपले उद्योजक मंडळी आहे आणि यांनी या कार्यक्रमाचं असोसिएशन घेतलं होतं, आम्हाला सपोर्ट केला होता, म्हणून या लोकांची या ठिकाणी फोटोज आहे. जर तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला असं कोणी वाटतं की ते आपल्यासोबत असोसिएट व्हायला तयार आहे किंवा आपल्यासोबत स्पॉन्सरशिप करायला तयार आहे किंवा या कार्यक्रमात त्यांचा स्वतःचा सहभाग नोंदवायला तयार आहे ॲज अन ऑर्गनायझर साईडनी, तर तुम्ही त्यांना आपल्यापर्यंत आणू शकता. अशा पद्धतीने त्यांचा लोगो आम्ही कॅरी करू शकतो आणि विशेष सवलती आणि विशेष गोष्टी त्यांना त्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आपण पटकन आता मागे जाऊ आणि बघूया की पास तर सिंपल आहे. तिकीट तुमचं व्हीआयपी पास ते तर सिंपल आहे, त्याच्यात काही वेगळं काही नाहीये. मीडिया इंटरॅक्शन आपण पटकन बघू. मीडिया इंटरॅक्शन काय असतं. इथे मीडिया इंटरॅक्शन म्हणजे काय, की तुम्ही कार्यक्रमात आलात, कार्यक्रमात आल्यानंतर तिथे आमची टीम असते, जी मीडियाची टीम असते, ते तुमच्यासोबत इंटरॅक्ट करतात, तुमच्या उद्योगाला समजून घेतात. हा पुरस्कार तुम्हाला जाहीर झाला, कशा पद्धतीने जाहीर झाला त्याची माहिती जाणून घेतात. कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया किंवा कार्यक्रमात तुम्हाला जेव्हा बोलवलं जातं तर त्यावेळची तुमची प्रतिक्रिया किंवा तुमचा जो उद्योग आहे त्याच्या संदर्भातली एखादी बातमी तयार करायची आहे, त्या संदर्भातलं हे मीडिया इंटरॅक्शन असं असतं. तुम्ही युट्यूबवरती काय करायचं, युट्यूबवरती रिसील अवॉर्ड्स म्हणून या ठिकाणी सर्च करायचं. रिसील अवॉर्ड्स तुम्ही सर्च केलं की तुम्हाला बघा रिसील अवॉर्ड्स हा, हे बघा इथे येतं, हा एक पेज ओपन होईल किंवा चॅनल ओपन होईल. त्या चॅनलवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. हे रिसील अवॉर्ड्स आपलं पेज आहे, त्याच्यावरती सगळे व्हिडिओज आम्ही ठेवलेले आहेत. तर मीडिया इंटरॅक्शन थोडक्यात त्या पद्धतीचं होतं. हे बघा इथे मीडिया इंटरॅक्शन घेतलं जात आहे. हे महाराष्ट्राचं आहे, मराठीत मीडिया इंटरॅक्शन होत आहे. इथे तुम्ही बघू शकता किंवा ऐकू शकता. आपण जाऊया मागे. आता लंच डिनर आपण कव्हर केलं, टी कॉफी कव्हर केली. आता काय आहे, हे काय बटन आहे आणि याच्यावरती काय 3000 रुपये लिहिलेलं आहे. तर थोडक्यात ती अशी या ठिकाणी ही बुकिंगची डिटेल्स अशी आहे की कार्यक्रमाची फीस 30,000 रुपये असणार आहे. कार्यक्रमाची म्हणण्यापेक्षा एनरोलमेंट फीस जी आहे, त्या कार्यक्रमात जर एखाद्याला यायचं असेल त्याची फीस 30,000 रुपये असणार आहे. पण दिवाळी आणि दसरा तुम्ही ते बघितलं की त्या निमित्ताने 70% डिस्काउंट, म्हणजे 30,000वर 70% डिस्काउंट, असं 21,000 रुपये डिस्काउंट सध्या सुरू आहे. आणि तुम्हाला फक्त 9,000 रुपये पे करायचे. म्हणजे ॲज अन अवॉर्डी कोणत्याही व्यक्तीला जर यायचं असेल त्यांना फक्त 9,000 रुपये याच महिन्यात त्यांना ही सवलत मिळणार आहे. 9,000 रुपये पे करायचे आहे आणि 9,000 रुपयातून सुद्धा 3,000 रुपये बुकिंग अमाऊंट द्यायची आहे. बाकीची अमाऊंट स्टेप बाय स्टेप असेल. पहिली स्टेप काय असते बुकिंगची.
तुम्ही बुकिंग केली त्यानंतर काय होतं, दुसरे 3,000 कधी भरायचे आहेत, तिसरे 3,000 कधी भरायचे आहेत, हे आपण तुमच्या आयडीच्या माध्यमातून समजून घेऊ. आता हा व्हिडिओ होता अवॉर्डच्या संदर्भातला. आता आपण पुढचा अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला देतोय. त्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की तालुका मॅनेजरनी स्वतःचा आयडी कसा क्रिएट करायचा, नॉमिनेशन कसं भरायचं, त्या आयडीतून लोकांना ऍड कसं करायचं आणि बुकिंग संदर्भातली सगळी माहिती आणि त्यांच्या स्वतःच्या अपॉइंटमेंट लेटर आणि ऑफर लेटर संदर्भातली माहिती. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.